एनडीए संकल्प साहजिक आहे, यावेळचा संकल्प हा एनडीएचा असणार आहे आणि त्यामुळे मित्रपक्षांना बऱ्यापैकी झुकतं माप हे सरकारला द्यावं लागणार आहे। दरम्यान नरेंद्र मोदींनी काल बोलताना स्पष्टीकरण दिलं होतं की एकूण 100 वर्षाचा टप्पा ज्यावेळेला भारतीय स्वातंत्र्याचा तयार होईल त्यावेळेचं एक विजन घेऊन, त्यासाठीचं म्हणून विजन घेऊन 2047 सालचा भारत यासाठीचं एक लॉंग टर्म विजन या अर्थसंकल्पातून मांडलं जाईल अशा स्वरूपाचा संकेत जो आहे तो सरकारकडून देण्यात आलेला होता। ते किती प्रत्यक्षात उतरतं काही क्षणामध्ये स्पष्ट होताना पाहायला मिळेल। मात्र दूरगामी निर्णय घेत असताना कृषी हा आपला पाया आहे हे विसरून चालणार नाही आहे आणि त्यामुळे थोड्याच वेळात सादर होणारं बजेट अर्थसंकल्प हा कशा स्वरूपाचा असेल याकडे सर्वांचं लक्ष असेल। आपण पुन्हा एकदा जाऊया आदिनाथ चव्हाण सरांकडे। आदिनाथ चव्हाण सर, जसं आपण बघतोय की 2047 सालचा भारत आणि त्यासाठीची पावलं, त्यासाठीचे संकेत देणारा अर्थसंकल्प म्हणून हा अर्थसंकल्प असेल असंच एक सुतोवाच आहे, त्याकडे तुम्ही कसं बघतात? कितपत शक्यता आहे अशा स्वरूपाचं सुतोवाच होण्याची? मला असं वाटतं की खरं तर लाँग टर्मचं व्हिजन घेऊनच सगळ्या गोष्टींची मांडणी करायला पाहिजे। विशेषतः पायाभूत सुविधा असतील किंवा हे आता बजेट आपण दरवर्षी सादर करतो अर्थसंकल्प, पण मला असं वाटतं की पंचवार्षिक जी योजना आहे, म्हणजे पूर्वी पंचवार्षिक योजना यायच्या त्या आपण बंद केल्या, नंतर नीती आयोग वगैरे ते नाव पण बदललं योजना आयोगाचं। पण आता दीर्घकालीन असं धोरण आखून त्याला दरवर्षी आर्थिक तरतूद करत राहणं, या पद्धतीचे निर्णय जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत मूलभूत विकासाच्या मुद्द्याला आपण हात घालेल असं काही मला वाटत नाही। आता बघा तुम्ही महाराष्ट्र हरियाणा वगैरे राज्यांच्या निवडणूक आहेत, तुम्ही आता आपण बघू आता की इतक्या घोषणा होतील महाराष्ट्रासाठी, हरियाणा किंवा यांच्यासाठी, तर हे असं जर आपला अर्थसंकल्प जर असा वळण घेत जात असेल तर मला नाही वाटत की आपण लॉंग टर्ममध्ये काही चांगलं याच्यातून गेन करू शकू। म्हणजे आपण 2047ची गोष्ट करू किंवा त्याच्यानंतरची गोष्ट करू किंवा त्याच्या आधीची गोष्ट करू, जोपर्यंत आपण दीर्घकालीन गुंतवणूक, दीर्घकालीन धोरणं करत नाही, आयात निर्यातीविषयीची धोरणं जोपर्यंत आपण निश्चित करत नाही, शेतकऱ्यांच्या आर्थिक जो व्यवसाय शेतीचा आहे त्याच्यामधला जो हस्तक्षेप आहे तो हस्तक्षेप जोपर्यंत आपण बंद करत नाही, व्यापार स्वातंत्र्य जोपर्यंत आपण शेतकऱ्याला देत नाही, तोपर्यंत या सगळ्या याच्यामध्ये किती जरी संकल्प केला तरी फार काही मोठे बदल होतील आणि खूप काही मोठं आपण अचीव करू असं काही मला वाटत नाही।